श्री स्वामी समर्थ. वेलकम टू दीपदया व्लॉग्स. ॲक्च्युली काय झालं, काल अलिबागमध्ये खूप जास्त पाऊस पडत होता. त्यामुळे आमच्याकडे ही उघडी, ह्यात जे तुम्ही बघतात त्याला उघडी म्हणतात. तर त्या उघडीला भोक्षी लावतात आणि त्याला ती कोलंबी येते. त्याला आम्ही तुडतुडी कोलंबी म्हणतो. तर ती जे जाळं दिसते ना त्याच्यात ती कोलंबी पकडली जाते. तर बघा, त्याच्यानंतर ही कोलंबी किंवा ते जाळं ते ओढतायत आणि ते जाळं बाहेर आणून त्याच्यात काय मच्छी त्याच्यात अडकली आहे ती आपल्याला बघायला मिळणार आहे. तर ही प्रोसेस व्हायला खूप वेळ लागतो. म्हणजे दिवसभर ते जाळं त्या जी मध्ये जी उघडी असते त्याला लावून ठेवतात आणि रात्री जाऊन ती खेचून काढतात. तर ते पहिल्या जी त्यांनी जाळं उघडलं तर त्याच्यात ही बरेच मासे आहेत. त्यानंतर दुसऱ्या जाळ्यात ही कोलंबी पण आपली आलेली आहे. त्याच्यात भरपूर सारा कचरा पण येतो, म्हणजे पाला पाचोळा, दोऱ्या वगैरे असा जो काही कचरा येतो. त्यानंतर आपल्याला कोलंब्या निवडून काढाव्या लागतात. तर ही उघडी ज्यांना मिळाली आहे आमच्याकडे, तर ते दादा त्यातली कोलंबी आणि इतर मासे वेगवेगळे करण्याचं काम करत आहेत. तर ही कोलंबी त्यांनी वेगळी काढली. हिला आम्ही तुडतुडी कोलंबी असं म्हणतो. ही चवीला खूपच छान लागते, खूप चविष्ट लागते. तर ही अगदी ताजी आणि जिवंत अशी तुडतुडी कोलंबी आहे. तर रुपेश हे शूट करायला गेलं होतं, त्यामुळे त्याने पण थोडीशी घरच्यासाठी आणली. तर घरी आणून तिच्यावर आम्ही जी काही प्रोसेस केली ती तुम्ही पाहू शकता. तर रुपेशने ही कोलंबी घरी आणली आहे. आता तोच ती मला साफ करून देईल, कारण ती जिवंत असते त्यामुळे ती पटकन तिची शेपटी टोचते. तर रुपेश ती मला कापून देतोय. त्याच्यानंतर मी याची एक तुम्हाला छानशी रेसिपी बनवून दाखवणार आहे, ती नक्की बघा. तुम्हाला दिसत असेल की अजूनही कोलंबी जिवंत आहे. तर आता ती मला कापून देतोय. मी कापून यासाठी म्हणतेय कारण तिचं साल काढलं जात नाही, तर तिची शेपटी तोडतात, तिचे मधले जे पाय असतात ते कापले जातात आणि समोरचं तोंड काढलं जातं आणि अशा प्रकारेच ती साफ केली जाते. कारण ही कोलंबी एवढी ताजी असते ना की तिचं साल सहजासहजी निघत पण नाही. म्हणजे इनफॅक्ट आपण शिजवल्यानंतर जेव्हा खातो ती साल काढूनच खावी लागते. तर तेव्हा देखील काढायला खूप जरा कष्ट घ्यावे लागतात, पण चवीला हा भन्नाट लागते. तर रुपेची ती कोलंबी साफ करून झाली. आता तो मला ती स्वच्छ धुवून देणार आहे. आणि ही आहे आपली स्वच्छ धुतलेली कोलंबी. ह्या कोलंबीच्या रेसिपीसाठी मी हे 2 ते 3 चिरलेले कांदे घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आणि चिंचेचा कोळ वापरणार आहे. मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि आता आपण पॅनमध्ये तेल घालून घेतोय. तुम्ही बघितलं की ही खाडीची जी कोलंबी आहे ती आम्ही घरी आणली आहे आणि ती कापलेली बघितलीत आणि ती स्वच्छ धुवून घेतली आहे. आणि आता आपण ही सुकी कोलंबी बनवणार आहोत, जी आमच्या आई अगदी छान, म्हणजे माझ्या सासूबाई खूप छान बनवतात. त्याच्यासाठी मी हा कांदा लसूण घेतला आहे, लसूण ठेचून घेतला आहे चांगला आणि बराच 3-4 कांदे घेतलेत मी छोटे. आणि आता पॅनमध्ये तेल तापवत ठेवले. तर तेल चांगलं तापलं की आपण त्याच्यात पहिले हा ठेचलेला लसूण घालून घेऊया. तेल पण छान तापलंय. लसूण छान लाल झाला की त्याच्यात आपण कांदा घालून घेणार. लसूण आपला चांगला शिजलेला आहे, त्याला छान कलर आला आहे. आता हा चिरलेला कांदा मी त्यात घालून घेते. हा कांदा आपण छान शिजवून घेणार आहोत. तर हा कांदा शिजायला आपल्याला 5 ते 10 मिनिटं जातील. कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. कांदा आपला छान शिजतोय अजून, तर त्याला अजून आपण गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा व्यवस्थित शिजला आहे. आता त्याच्यात आपण हिंग टाकून घेऊ. हळद टाकूया.
दीपदया स्पेशल मसाला, हा जवळजवळ छोटे 2.5 चमचे मी दीपदया स्पेशल आमचा घरगुती मसाला घातलाय. छान मिक्स करून घेते मसाला. मसाला छान मिक्स झालाय तर त्याच्यात आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली कोलंबी घालणार आहोत. या कोलंबीला आमच्याकडे तुडतुडी कोलंबी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे तुम्ही सांगू शकता कमेंट करून. म्हणजे ती जिवंत असली की उडते ना, तुडतुड उडते म्हणून तिला तुडतुडी कोलंबी बोललं जातं. किंवा खाडीची कोलंबी. ही कोलंबी आता फक्त पावसाळ्याच्या दिवसात मिळते. हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता की मगाशी या कोलंबीचा कलर ग्रे होता आणि आता ती म्हणजे जी शिजायला टाकल्यानंतर ती ऑरेंज कलरची होते. आणि ह्या कोलंबीची चव पण खूप छान लागते. म्हणजे आपली जी रेग्युलर गुलाबी जी आपण कोलंबी आणतो ना नेहमीची, तिची चव आणि ह्याची चव याच्यात वेगळा फरक आहे. पण आमच्या आई म्हणजे माझ्या सासूबाईची सुकी कोलंबी करतात, त्यामुळे घरातल्या सगळ्यांना अशीच कोलंबी आवडते. छान परतून घेते. तिला आपण आता शिजवून घेणार आहोत. याच्यात मी चवीनुसार मीठ घालून घेते. या कोलंबीची खासियत म्हणजे ही कोलंबी शिजली म्हणजे आता जेव्हा आपण जी खातो तेव्हा ती अशी थोडी गोडसर चव तिला येते. म्हणजे आतलं त्याचं जे मांस आहे, फ्लेश आहे, ते असं गोडूच लागतं. चवीला खूप छान लागते. ही तुम्ही चपाती किंवा भाकरी सोबत खाऊ शकता, कारण ही सुकी करणार आहे. त्यामुळे नुसत्या भातासोबत खायला थोडं वेगळं वाटेल, पण ह्याचा रस्सा केला तरी तितकाच चविष्ट होतो. तर ही आपण चपाती किंवा भाकरी सोबत छान खाऊ शकतो. कोलंबीची चवच काय वेगळी असते, त्यामुळे तुम्हाला देखील नक्की आवडेल. आता ह्याच्यात थोडंसं मी मीठ घातलंय. आता आपण झाकण ठेवून तिला 10 मिनिटासाठी शिजवून घेऊया. गॅस कमी करते. आता 7-8 मिनिटं झाल्यात. मी हे झाकण काढून बघते आपली कोलंबी कुठपर्यंत शिजली आहे. कोलंबी ऑलमोस्ट शिजली. गॅस थोडा कमी करते. ह्याच्यात मी मगाशी थोडंसं मीठ टाकून घेतलंय. आता आपण चिंचेचा कोळ घालून घेऊ. हा चिंचेचा कोळ आहे तो थोडा घालते मी. याला चिंच फारशी लागत नाही, कारण कोलंबीला फारशी चिंच जिरत पण नाही. त्यामुळे कुठलीही कोलंबी करताना चिंच थोडी कमीच टाकायची. हा आहे खवलेला नारळ, तो ह्याच्यात घालणार आहोत आपण. ह्याच्यात कुठलेही वाटण आम्ही घालत नाही. तुम्ही घालू शकता, पण आम्ही घालत नाही. आमच्याकडे खोबरं घालून करतात. आणि ही अशीच एकदा नक्की करून बघा, चवीला खूपच छान लागते. जास्त घातलं तरी चालेल. थोडी कोथिंबीर. तर हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आता ऑलमोस्ट आपली कोलंबी रेडी आहे. आता 5 मिनिटं याला आपण 3 ते 4 मिनिटं आपण याला एक वाफ काढूया आणि नंतर गॅस बंद करायचा. आपण पुन्हा एकदा बघूया. आपली कोलंबी छान वाफ आलेली आहे कोलंबीला, आणि कोलंबी व्यवस्थित आता शिजलेली पण आहे, आणि मसाला पण हा लागलेला आहे कोलंबीला. तर चवीला अतिशय उत्कृष्ट अशी ही खाडीची कोलंबी बनून तयार आहे. ही आपली तुडतुडी कोलंबी सुकी करून तयार झालेली आहे, आणि ही चवीला खूपच छान लागते. खूप चवदार असते, कारण कोलंबीला मुळातच तिची चव आहे, आणि ही चपाती भाकरी सोबत तुम्ही नक्की खाऊ शकता. तर ही कोलंबी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या दीपदया ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला
सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. एन्जॉय.